अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात अटकेतल्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधवचं निलंबन झालंय। या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात AIS राजेश जाधव विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे। तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव असं राजेश जाधवने म्हटल्याचा आरोपही अटकेतल्या महिलेने केलाय। तर ही घटना वरिष्ठांना कळल्यावर संतप्त वरिष्ठांनी राजेश जाधववर हात उगारला, पण वर्दी असल्यानं त्यांनी हात आवरता घेतला। दरम्यान ज्यावेळी घटना घडली तेव्हा राजेश जाधव हा मागच्या दाराने पोलीस ठाण्यातून फरार झाला। सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत। वरती घातलेला कुत्र्या वरती घातलेला कुत्र्या ती महिला आम्ही लॉकअप मध्ये टाकल्यानंतर एक ASI त्या ठिकाणी राजेश जाधव नावाचा ASI त्या ठिकाणी गेला आणि तो अर्वाच्य भाषेत बोलून तुझ्या मुली सोबत मला पाठव, मला 10,000 रुपये देतो असं अर्वाच्य भाषेत बोलला। ती गोष्ट आमच्या जेव्हा कानावर आली त्यावेळेस आम्ही ताबडतोब लॉकअपला गेलो, त्या महिलेचा जबाब घेतला, सदर ASI विरोधात गुन्हा दाखल केला आणि वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली। माननीय पोलीस अधीक्षक सरांनी त्याला तात्काळ निलंबित केलेलं आहे। पुढील कारवाई सुरू आहे। तर राजेश जाधव संदर्भात राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉक्टर आशा मिरगेंनी खळबळजनक दावा केलाय। राजेश जाधव संदर्भात अनेक गोष्टी कानावर आल्या, मात्र तिची तक्रार न आल्याने त्याची हिंमत वाढली असा आरोप आशा मिरगेंनी केला। तर राजेश जाधववर कठोर कारवाईची मागणी राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी केली। जाधव नावाचा ASIनी अशा पद्धतीच्या एका आरोपी असलेल्या महिलेला ज्या पद्धतीने ती मागणी केलेली आहे शरीर सुखाची, ही बाब अत्यंत गंभीर आहे। याची दखल राज्य सरकार नक्कीच घेणार आणि आता नवीन कायदा दोन्ही सभागृहामध्ये पारित झालाय। राज्याचे गृहमंत्री त्याबाबत अत्यंत जागरूक आणि सक्षम आहेत। कठोरात कठोर शिक्षा त्या व्यक्तीला झाली पाहिजे। राजेश जाधवच नाही, अशा पद्धतीचे जे सगळे गुन्हेगार आहेत, थोडंसं सामाजिक दृष्टिकोनातून आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून जी आपल्याच्यानी दिरंगाई किंवा बोट चेपेपणा होतो, त्यामुळे हे निर्धावलेपण आणि या स्पेशली राजेश जाधवच्या संदर्भात तर मला खूप आवर्जून वाटतं की त्याला हे वाटलं की मी वर्दी घातलेली आहे, आता माझं कोण काय करणार। यामुळे त्याचा तो बेशरमपणा, त्याचं ते निर्धावलेपण, त्याचं ते त्या बाईला मोलेस्टेट करण्याचं धैर्य हे वाढलं असं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।